या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षराची आई तिला विचारत असते की तुझं डॉक्टरांसोबत बोलणं झालं का, तू त्यांची अपॉइंटमेंट घेतली आहेस का. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की नाही आई, मी त्यांना फोन केला होता पण त्यांनी फोन नाही उचलला, मी पुन्हा एकदा करून बघेल, तू काळजी नको करू. मात्र अक्षराची आई म्हणत असते की अक्षरा, मला खरंच तुझी खूप काळजी वाटते गं. आणि त्यावेळी ती सतत तिच्या डोळ्याला देखील हात लावत असते. ते पाहून अक्षरा विचारते की आई काय झाले. तर आई म्हणत असते की अगं काही नाही, माझी पापणी फडफडते. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की आई तू शांत एके ठिकाणी बस, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. आणि मग ती आईसाठी पाणी घेऊन येते आणि तिला म्हणते की काळजी करू नको गं, मी उद्याच डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेईल. पण अक्षराची आई म्हणत असते की अक्षरा, माहीत नाही का, पण मला खूप अस्वस्थ वाटतंय, असं वाटतंय की नक्कीच काहीतरी अघटित घडणार आहे. आणि ते ऐकून अक्षरा विचारते की अगं असं का बोलतेस तू. आणि त्यावेळी तिची आई म्हणते की जेव्हा अशी पापणी फडफडते ना, तेव्हा नेमकं काहीतरी अघटित होतं. आणि ते ऐकून अक्षरा देखील काळजीत पडते. दुसरीकडे त्या मदनने अक्षराच्या बाबांना बाहेर भेटण्यासाठी बोलावलेले असते. अक्षराचे बाबा त्याला भेटायला जातात आणि विचारतात की काय काम होतं तुझं, तुम्हाला इथे का बोलावलंय. तर तो त्यांची माफी मागतो. तर अक्षराचे बाबा म्हणत असतात की अरे काही हरकत नाही, बोल ना, तुझं काय काम होतं ते. तर तो म्हणत असतो की सॉरी बाबा, मला माफ करा, मला अक्षराच्या समोर बोलायचं नव्हतं म्हणून मी तुम्हाला इथे बोलावलं. तर अक्षराचे बाबा म्हणतात की अरे ठीक आहे, एवढं काही नाही, पण तुला नेमकं काय बोलायचं होतं ते तरी सांग. आणि त्यावेळी तो मदन असं म्हणू लागतो की मला ना खरंच खूप गिल्टी वाटतंय. त्या दिवशी मी तुम्हाला माझ्या मनातल्या सगळ्या भावना सांगितल्या, तुम्हाला काय वाटेल या गोष्टींचा विचारही केला नाही. पण मग त्यानंतर जेव्हा मी थोडा विचार केला ना, तेव्हा मलाच वाईट वाटलं. मला असं वाटलं की तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करत असाल. तुम्हाला असं तर वाटत नसेल ना की काय मुलगा आहे हा सरळ येऊन मला सांगतो की तुमची मुलगी मला आवडते, मला तिच्याशी लग्न करायचं आहे. आणि त्यावेळी अक्षराचे बाबा हसून म्हणतात की हे बघ, मी असा कोणताही गैरसमज करून घेतला नाही, तुम्हाला जे काही सांगितलं ते एकदम निर्मळ भावनेने सांगितलं आणि मी कसा काय तुझ्याबाबत गैरसमज करून घेईल. तर तो मदन म्हणत असतो की बाबा तसं नाही, पण अनेक वर्ष मी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो आणि त्यानंतर जेव्हा इथे आलो तर सरळ मी तुम्हाला अक्षराबद्दल सांगितलं, म्हणून मग मला थोडी भीती वाटत होती. तर अक्षराचे बाबा त्याला म्हणत असतात की तू काय माझ्यासाठी परका आहेस का. नाही ना, तुझ्या मनात जे असेल ते तू स्पष्टपणे माझ्याशी बोलत जा. आणि ते ऐकून मदनही आनंदाने हो म्हणतो. मात्र त्यानंतर मग तो असं म्हणू लागतो की मी तुम्हाला सांगितलं खरं की मला अक्षरासोबत लग्न करायचं आहे, खरं तर आता खूप उशीर झाला आहे, अक्षराचं लग्न झालं आहे. आणि ते ऐकून अक्षराचे बाबा म्हणतात की मला त्याचीच तर खंत वाटते ना. त्यामुळे मदन विचारतो की बाबा असं का बोलताय तुम्ही, नेमकं काय घडलंय. पण मग ते काही सांगायला तयारच नसतात. पण मदन म्हणतो की तुम्ही मागाशी तर म्हणाला होता ना की मी तुमच्यासाठी परका नाही आहे, मग प्लीज मला सांगा नेमकं काय घडलंय ते. आणि त्यावेळी मग अक्षराच्या बाबांना संक्रांतीच्या दिवशी भुवनेश्वरीने आणि दुर्गेश्वरीने जे काही केलेलं असतं ते आठवतं. दुसरीकडे अधिपती त्याच्या फॅक्टरीमध्ये असतो आणि मग ओंकारही त्या ठिकाणी येतो. तो अधिपतीला म्हणत असतो की भावा जा आणि वहिनींना भेटून ये. तर अधिपती हसून म्हणतो की अरे काल तर भेट झाली ना आणि आम्हाला त्यांना भेटायचं आहे, पण आता लगेच नको. तर ओंकार म्हणत असतो की तू लवकरात लवकर वहिनींना भेट आणि तुमचं भांडण मिटव, नाहीतर मग माझी शिवानी तिच्या माहेरी निघून जाईल. आणि ते ऐकून अधिपती हसतच विचारतो की का रे, वहिनी का माहेरी जातील. आणि त्यावेळी ओंकार त्याला सांगू लागतो की अरे शिवानी मला सतत फोन करून विचारत असते की तुम्ही भाऊजींना समजावलं का, वहिनीचं आणि त्यांचं भांडण मिटलं का. आणि मी जेव्हा नाही म्हणतो ना तेव्हा मग ती माझ्याशीच वाद घालायला सुरुवात करते. आणि ते ऐकून अधिपतीला देखील हसू येतं. मात्र मग त्यानंतर एक व्यक्ती त्या ठिकाणी येतो आणि अधिपतीला सांगतो की आज संध्याकाळी आपली ज्यांच्यासोबत मीटिंग होती ते आत्ताच आले आहेत, त्यामुळे मग अधिपती लगेचच मीटिंगला जायचं ठरवतो. दुसरीकडे तो मदन पुन्हा पुन्हा अक्षराच्या बाबांना विचारत असतो की बाबा सांगा ना नेमकं काय घडलं आहे ते. आणि मला ना कळतच नाही आहे की अक्षराचं आणि अधिपतींचं लग्न कसं काय झालं. म्हणजे अक्षराला तर एक उच्च शिक्षित मुलगा नवरा म्हणून हवा होता ना. आणि त्यावेळी मग अक्षराचे बाबा त्याला सगळी गोष्ट सांगायला सुरुवात करतात. ते म्हणत असतात की अरे अक्षराचं लग्न कमल नावाच्या एका उच्च शिक्षित मुलासोबतच ठरलं होतं, पण नेमकं लग्नाच्या दिवशी एका गावगुंडाने म्हणजेच त्या बजरंगने माझ्या अक्षराला किडनॅप केलं. त्याने तिला एके ठिकाणी डांबून ठेवलं आणि ही गोष्ट अक्षराच्या एका विद्यार्थ्याने विनयने बघितली आणि त्याने लगेच याबाबत अधिपतींना कळवलं. आणि मग अधिपती अक्षराचा जीव वाचवण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले. मात्र त्या बजरंगने अधिपतींना सुद्धा त्या खोलीत डांबून ठेवलं.
मात्र त्या दोघांनी मग काहीतरी युक्ती काढली आणि ते तेथून निसटले. इकडे लग्नाचा मुहूर्तसुद्धा जवळ आला होता. अक्षरा आणि अधिपती त्या ठिकाणी आले सुद्धा, पण मग कोणीतरी त्या कमलचे कान भरले. त्याने अक्षरावर विश्वास नाही ठेवला. तो तिच्यावर आरोप करत म्हणू लागला की ही एका परपुरुषासोबत राहिली आहे आणि मग त्यानंतर ते लग्न मोडलं. ते ऐकून मदन म्हणतो की ते लग्न तर मोडलं बाबा, पण मग अक्षराचं आणि अधिपतींचं लग्न कसं काय झालं? तर अक्षराचे बाबा म्हणू लागतात की अरे मग अक्षरासोबत आता लग्न कोण करणार असा प्रश्न उभा राहिला ना. आणि मग अधिपती पुढे आले. खरं तर त्यांना अक्षरा आधीपासूनच आवडत होती, पण भर लग्नात हा सगळा प्रकार घडल्यामुळे मग त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला. खरं तर अक्षरा या लग्नासाठी तयार नव्हती, पण मग पुन्हा एक अशी गोष्ट घडली ज्यामुळे मुलगी या लग्नासाठी तयार झाली. आणि ते ऐकून मदन विचारतो की नेमकं काय घडलं बाबा? तर ते सांगायला जातात की अरे इरा. मात्र इराने जे काही केलेलं असतं ते त्यांना आठवतं आणि त्यांना ते सांगण्याची काही हिंमत होत नाही. त्यामुळे ते मदनला म्हणू लागतात की मदन, काही दुःख असे असतात ना की त्यांना पुन्हा आठवायचं नसतं, त्यामुळे मी तुला आत्ता पुढे काही सांगू शकत नाही. आणि ते ऐकून मदनही म्हणतो की ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, मी समजू शकतो तुमच्या मनाची काय अवस्था आहे ते. आणि मग तो त्यांना असंही विचारतो की अधिपतींचं जर अक्षरावर इतकं प्रेम होतं तर मग ते तिच्यापासून दूर कसे काय गेले? तर अक्षराचे बाबा सांगू लागतात की या सगळ्यासाठी कारणीभूत आहे भुवनेश्वरी मॅडम, म्हणजे अधिपतींच्या आई. त्यांना अक्षरा आधीपासूनच आवडत नव्हती. त्यांना तिला सून म्हणून घरात आणायचं सुद्धा नव्हतं, पण फक्त अधिपतींचा हट्ट म्हणून त्यांनी त्या दोघांचं लग्न लावून दिलं. पण मग अक्षराला भुवनेश्वरी मॅडमचं खरं स्वरूप कळलं. तिने त्यांना याबद्दल जाब विचारला, त्यांचा खरा चेहरा सगळ्या जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच भुवनेश्वरी मॅडमने तिला घरातून बाहेर काढलं. आणि हे सगळं ऐकून मदन म्हणू लागतो की मला तर असं वाटतं या सगळ्यात ना अधिपतींची चूक आहे. म्हणजे त्यांनी त्यावेळी अक्षराची सुद्धा बाजू ऐकून घ्यायला, समजून घ्यायला हवी होती ना. संसार करताना फक्त माझी बायकोच बरोबर आहे किंवा फक्त माझी आईच बरोबर आहे असं म्हणून चालत नाही ना. आणि ते ऐकून अक्षराचे बाबा म्हणतात की अगदी बरोबर बोललास तू, पण अक्षराला हे सगळं कोण समजवणार ना. तिला तर असंच वाटतं की या सगळ्यात अधिपतींची काही चूक नाही आहे. दुसरीकडे चारुहास सरांनी आजींना त्यांच्या खोलीत बोलावलेले असते. ते म्हणत असतात की आता अक्षरा परत घरी येईल ना, त्यामुळे मी खरंच खूप आनंदात आहे. म्हणून म्हटलं आपण दोघेजण सापशिडीचा खेळ खेळूयात. आणि मग ते दोघेजण सापशिडी खेळायला बसतात. तर दुसरीकडे दुर्गी भुवनेश्वरीला विचारत असते की ताई, आपल्याला नेमकं कुठे जायचं आहे? तर भुवी रागातच म्हणते की कुठे जायचं आहे, काय करायचं आहे, असे प्रश्न ना मला सतत विचारत जाऊ नको. तुला मी जेवढं काम सांगेल तेवढंच कर आणि तुझं तोंड बंद ठेव. आणि त्यावरती दुर्गी देखील हो म्हणते. दुसरीकडे अक्षरा तिच्या आईला म्हणत असते की काही अपशकुन वगैरे होणार नाही आहे. परंतु आई म्हणत असते की अगं असं कसं? आपल्या आयुष्यात काही सकारात्मक घडतच नाही आहे. मनाला हुरहुर लागले. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की आई असं काही नाही आहे. बघ, कालच माझी आणि अधिपतींची भेट झाली आहे. आता सगळं काही छान होणार आहे आणि माझी खात्री आहे आमची लवकरच पुन्हा एकदा भेट होईल. आणि मग अधिपती मला त्यांच्या घरी घेऊन जातील. पण त्याचवेळी अक्षराचे बाबा त्या ठिकाणी येतात आणि रागातच म्हणतात की अक्षरा, असं काही होणार नाही आहे. देवाने आता तरी तुला सुबुद्धी द्यावी आणि तुला त्या अधिपतींचं खरं रूप कळावं, एवढीच माझी प्रार्थना आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.